past tutorials. Today we are learn the subject chemistry of 11th standard, chapter number 1st, some basic concepts of chemistry. Previously we learned about the chemistry, scope of chemistry, applications of chemistry, then about matter, the types of matter such as pure substance and mixtures. Okay, today we learn about the pure substances. What are the different types of pure substances? Pure substances. Pure substances can classified into two main groups. Number one, elements, and number two, compounds. Today we are learn about elements and compounds. What is the meaning of elements? What are the different types of elements? And what is the meaning of compounds? Today we learn. Today we cleared the concept related to elements and compounds. What are the different types of compounds? Number one, metals. Number two, non-metals. And number three, metalloids. Okay, compounds does not have any type. Okay, this is about pure substances. First of all, we cleared about elements. What are the elements? I write here the definition of elements. You also write with me and prepare your notes for further preparation. Okay, what is the meaning of element? Element is a pure substance. What? Element is a pure substance which cannot be drawn into a simpler substance by any ordinary chemical changes. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारची रासायनिक क्रिया करून आपण प्युअर सबस्टन्स मधून कोणत्याही प्रकारचा सिंपल सबस्टन्स तयार करू शकत नाही. त्यांना म्हटलं जातं एलिमेंट्स. हाऊ कॅन वी राईट दिस? एलिमेंट्स आर the what? Pure substances. Pure substances which cannot be broken down म्हणजेच काय आपण त्याला तोडून फोडून किंवा कोणत्याही प्रकारची रासायनिक क्रिया अप्लाय करून केमिकल चेंजेस अप्लाय करून वेगळे करू शकत नाही. कॅनॉट बी ब्रोकन ड्रॉन इनटू सिंपलर सबस्टन्सेस by ordinary chemical changes. Ordinary means सर्वसाधारण. Ordinary chemical changes. Write down this. What is the meaning of elements? Elements is a pure substance. हे तुम्हाला लिहिता येईल, बोलता येईल, कारण हा एक प्युअर सबस्टन्सचाच प्रकार आहे. बरोबर, हे आपण बोलू शकतो, लिहू शकतो. एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस. ओके, पुढे काय तर त्याला पण तोडू शकत नाही, वेगळे करू शकत नाही किंवा त्यापासून दुसरा पदार्थ काढू शकत नाही. मीन्स एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस दॅट कॅनॉट बी ब्रोकन ड्रॉन इनटू सिंपलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. सोपं आहे की नाही बोलायला, लिहायला, पाठांतर करायला?
So write down the definition of elements. Elements are the pure substances which cannot be drawn or drawn into simpler substances. What? Into simpler substances by ordinary chemical changes. आहे की नाही पाठांतराला सोपं आणि समजायला पण सोपं? लिहून घेतली का? ओके. नेक्स्ट आता काय करूया, याचे प्रकार आपण समजून घेऊया. चला, तर आता एवढं आपल्याला कळालं की याला आपल्याला वेगळं करता येत नाही, याच्यापासून दुसरा पदार्थ दुसरा सबस्टन्स तयार करता येत नाही कोणत्याही प्रकारची केमिकल रासायनिक चेंजेस करून, बरोबर की नाही? तर आता आपण याचे टाइप्स बघूया. what is the first one? Metals. What are the different types of elements? Metals, non-metals and metalloids. धातू, अधातू and धातू सदृश. ओके, हे तीन प्रकार आहेत, हे आपण आता शिकूया. फर्स्ट वन इज metals. What is the metals? Metals means धातू. धातू काय असतं, कशाला म्हणतात? When an element have heat conductivity, electricity conductivity, or it can be drawn into wires, म्हणजेच त्याला आपण तार खेचून काढत असू, म्हणजे तांब्याची जशी तार आपण काढतो तशा प्रकारचे जर त्याला आपल्याला तारेत रूपांतर करता येत असेल तर ते मेटल कन्सिडर केलं जातं. और इट कॅन बी ड्रॉन इनटू थिन शीट, म्हणजे त्याला ठोकून पत्रा तयार करता येतो. जर पत्रा तयार करता येत असेल तर आपण त्याला मेटल म्हणू शकतो. ऑल्सो इट इज इट्स अपिअरन्स इज शायनिंग, म्हणजेच काय, चकाकतो. जर त्याला चकाकी असेल तर त्याला देखील धातू म्हणता येईल. आले लक्षात? म्हणजेच काय, ज्याला चकाकी असेल, ज्याच्यातून तार खेचून काढता येत असेल, ज्याच्यात ठोकून पत्रा तयार करता येत असेल, जो विद्युत आणि उष्णता वाहक असेल, तर आपण त्या एलिमेंट्सला मेटल म्हणू शकतो. बरं का? आता हेच आपण आपल्या केमिस्ट्रिकल लँग्वेज मध्ये कसं मांडू शकतो? नंबर 1, इट हॅज शायनी अपीअरन्स, म्हणजेच काय, तो चकाकतो. धातू काय करतो? चकाकतो. बरोबर? राईट डाऊन दिस फर्स्ट पॉइंट. नंबर 2 इज व्हॉट? काय म्हणाले मी तुम्हाला? इट कंडक्ट्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी. उष्णता म्हणजे हीट, इलेक्ट्रिसिटी मीन्स विद्युत. इट कंडक्ट्स heat and electricity. Number 3, अजून काय सांगितलं मी तुम्हाला? इट कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स, म्हणजे त्याचे खेचून तार तयार करता येते. म्हणजेच काय, इट कॅन बी ड्रॉन इनटू व्हॉट? वायर्स, म्हणजे त्याचे तार खेचून काढता येते, तारेत रूपांतर करता येतो. देन इट कॅन बी ड्रॉन इनटू थिन शीट, म्हणजे त्याचे पातळ हॅमरने ठोकून पत्रा तयार करता येतो. मीन्स इट कॅन बी हॅमर्ड into thin sheets. अगेन काय आपण म्हणू शकतो? याचे उदाहरण देऊ शकतो. तर हे 4 पॉइंट आपल्याला सफिशियंट आहेत. ओके, फॉर अवर स्टडी पर्पज, फॉर अवर exam purpose, 4 points are sufficient. Then gives example, what are the different types of metals. आता अशा प्रकारचे कुठले
मेटल्स तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये डेली लाईफमध्ये बघितलेत. व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मेटल्स विच हॅज सर्टेन प्रॉपर्टीज in our and use in our daily life? सिल्वर, गोल्ड, कॉपर, बरोबर की नाही. अजून आयर्न, mercury is in liquid phase in normal temperature but shows these properties also. Okay, so write down examples. Last point is examples. What? Silver, gold, copper, aluminium, then what? Iron, then mercury is in liquid state, etc. at normal temperature. These are the 4 points and examples related to metals. मला वाटते तुम्हाला मेटल हा फंडा क्लिअर झाला असेल. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळूया. नेक्स्ट सब टाइप ऑफ एलिमेंट इज नॉन मेटल्स. व्हॉट? नॉन मेटल्स. Non-metals. First one is it does not have shiny appearance. म्हणजेच काय तर ते चकाकत नाही. अधातू नॉन मेटल्स आर नॉट हॅव शायनी अपिअरन्स. ते चकाकत नाहीत. It does not have shiny appearance. Okay, then next one is we can say it has minor or negligible heat and electricity conductivity. म्हणजे त्याला हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी नसते. जरी असते तरी खूप कमी, म्हणजे negligible. Okay, it does not have or we can say non-metals are poor conductors of non-metals are poor conductors of heat and electricity. Okay, heat and electricity. अजून काय सांगू शकतो आपण? इट कॅनॉट बी हॅमर्ड इनटू थिन शीट. त्याचा आपल्याला ठोकून पत्रा तयार करता येत नाही. दोज आर ब्रिटल्स मटेरियल. दोज आर म्हणजे त्याला ठोकलं ना की ते तुटूनच जातं. लक्षात? दोज आर ब्रिटल म्हणजे तुटणे. ब्रिटल मटेरियल्स, ब्रिटल मेटल्स और ब्रिटल एलिमेंट्स. Okay, it cannot be drawn into wires. Cannot be drawn into wires. त्याचा आपल्याला खेचून तार तयार करता येत नाही. Those 4 points are also sufficient for non-metals. Okay, या 4 गोष्टी ज्या ज्या एलिमेंट मध्ये आहेत त्याला आपण नॉन मेटल्स म्हणू शकतो. नॉन मेटल्स does not have shiny appearance. Those are brittle material. It cannot be drawn into wires. It cannot be hammered into thin sheets. Those are poor conductors of heat and electricity. Okay, these are the properties and points related to non-metals. So what are the examples of non-metals, or what are those types of elements which are seen in our daily life? Number 1, what? Carbon. Carbon is also brittle. Okay, example we can write here.
carbon, then what? Nitrogen, then iodine, etc. Those are the non-metals which shows these properties. Clear? Next type of elements is metalloids. What are the different properties of metalloids and what is the meaning of metalloids? Here we see metalloids. What? Metalloids. Okay. First of all, clear about the definition of metalloids. मेटॉलॉइड्स म्हणजेच काय तर हा जो धातू सदृश्य आहे म्हणजेच मेटॉलॉइड्स हा जो टाइप आहे इलेमेंटचा तो काय करतो काही प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतो तर काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या दाखवतो. मीन्स some elements have the properties of metals and non-metals. What we can say? Some elements have the properties of intermediate between. Have the properties of intermediate. Okay, intermediate between what? Metals and non-metals. Properties of intermediate between metals and non-metals, then we can know as which elements are known as or are called as what? Metalloids. Okay. Some elements have the properties of intermediate between metals and non-metals, they are called as metalloids. सोपं आहे की नाही? काही ते मेटलचं दाखवतं काही नॉन मेटलचं दाखवतं. मग असं जर एखादं एलिमेंट असेल then we can say that this is metalloid. What are the examples of this type of metalloids? Arsenic, then what? Silicon, then germanium, etc. क्लिअर? सोपं आहे की नाही? आज लेक्चर्स आपलं संपल्यानंतर लगेच हे सगळं तुम्ही पाठांतर करून घ्या, बाहेर करून घ्या. ओके, आत्मसात करा, तुम्हाला नक्कीच सोपं वाटेल. ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेटॉलॉइड्स? सम एलिमेंट्स हॅव द प्रॉपर्टी ऑफ इंटरमिडिएट between metals and non-metals are known as metalloids. That are the elements are arsenic, silicon, germanium, etc. हे जे टाइप्स आहेत आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम अत्यंत उपयोगाचे टाइप्स आहेत आणि याचा उपयोग आपल्याला खूप होतो. हे आपण 12th स्टँडर्ड मध्ये परत याच सिलेबस मध्ये पुढे डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. तेव्हा हे पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्ही ऐका, लक्षात ठेवा, आत्मसात करा. आलं लक्षात? समजलं मेटॉलॉइड्स? त्याच्यानंतर एक आपला छोटासा कन्सेप्ट बाकी राहिला आहे तो म्हणजेच कंपाऊंड. आता आपण एलिमेंटची डेफिनेशन काय बघितली? एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. बरोबर? त्यालाच फक्त काय करायचंय? कॅनॉट बी ब्रोकन आहे ना, तिथं फक्त कॅन बी ब्रोकन करायचंय. झाले डेफिनेशन ऑफ कंपाऊंड. अतिशय सोपी मेथड आहे हे सगळं लर्न करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि ही कन्सेप्ट क्लिअर घेण्याची, करून घेण्याची. बघा, कंपाऊंड्स काय करता येईल याची आपल्या डेफिनेशन. कंपाऊंडचे टाइप्स पडत नाहीत, फक्त आपल्याला ते क्लिअर करून घ्यायचे, डेफिनेशन बाहेर करायचे आहे. कंपाऊंड म्हणजेच काय? कंपाऊंड्स आर द एलिमेंट्स
which are elements are compounds. Compounds are the pure substances. Compounds are the, write down with me, compounds are the pure substances which can be broken. इथे कॅन नॉट होता, तो नॉट फक्त आपण काढलेला आहे, तिथे फक्त कॅन ठेवलेला आहे. कॅन बी ब्रोकन, ड्रॉन into simpler substance by ordinary chemical changes. Okay, write down this definition of compound. Compounds are the pure substances which can be broken down into simple substances by ordinary chemical changes. एलिमेंटच्या इथे फक्त काय होतं, इथे नॉट होतं. सिंपल डेफिनेशन तीच, फक्त कॅन आणि कॅनॉटचा फरक. हे लर्न करताना हे राईट केलं का तुम्ही? राईट डाऊन करा आणि असंच लर्न करा. ओके, क्लिअर? मला वाटते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू प्युअर सबस्टन्सेस अँड देअर सबटाइप्स that are the elements and compounds are also clear, and also clear the subgroups of metals, non-metals and metalloids. Okay, पुढच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पोर्शन क्लिअर करू या चॅप्टर मधला. ओके, त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करायला लागेल, म्हणजेच तुम्हाला मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करणार लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळणार. ओके, थँक्यू.